नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. धनलक्ष्मी प्राप्त होईल. या जगात अशी काही झाडे आहेत जी फक्त सावली देत नाहीत तर देवी शक्तीचं निवासस्थान असतात. असं म्हणतात, ज्या व्यक्तीचं आयुष्य सतत अडचणीत अडकलेलं असतं, काम सुरू होतात पण ते होत नाहीत, पैसा येतो पण तो टिकत नाही, घरात शांतता नसते, त्या व्यक्तीचं नशीब बदलण्याची ताकद एका पवित्र झाडामध्ये असते. ते झाड म्हणजे उंबराचं झाड. आज आपण जाणून घेणार आहोत, उंबराच्या झाडाला ती एक वस्तू अर्पण केल्यावर काय अद्भुत बदल घडतात आणि शास्त्रामध्ये उंबराला कल्पवृक्ष समान मानलं आहे. उंबराचं झाड का आहे इतकं पवित्र? शास्त्रानुसार उंबराच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास असतो. मुळांमध्ये ब्रह्मदेव असतो, खोडांमध्ये विष्णुदेव असतात आणि फांद्यांमध्ये महादेव असतात. म्हणजे उंबराच्या झाडाला वंदन करणं म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला वंदन करण्यासारखं आहे. दत्त. घरात सतत म्हणूनच प्राचीन काळापासून आहे का साधू संत ऋषी मुनी लक्षात आले का घरात काही कारण नसताना तणाव वाढतो, लहान लहान गोष्टीवरून वाद होतात, मी मेहनत पैसे करतो येतात पण यश मिळत नाही, सगळं एक अडचण संपते तो दुसरी सुरू होते आणि मनात असं सांगितलं जातं की उभा पूर्वजांचे आपल्याच घराला कोणाची तरी नजर आहे का, आपल्याच घरात काहीतरी अडथळे आहेत का. उंबराचं झाड तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यात मी तुम्हाला घरात अडचणी येण्यामागचे खरे कारण सांगणार आहे. आपल्याला कृपा कोणतीही आपली इच्छा असली कृपा करेल करण्यासाठी नक्की सोपा आणि साधा उपाय आहे. घरात सतत अडचणी काय येतात? शास्त्र आणि अध्यात्म सांगतात घरात अडचणी येण्याची तीन मोठी कारणं असतात. झाडाला काय अर्पण करायचं? घरातील नकारात्मक ऊर्जा, तुपाचा भांडण रडणं असेल तर चांगली गोष्ट, यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते. दुसरं कारण पितृदोष किंवा गुरुदोष. उंबराच्या झाडाजवळ शांतपणे उभं राहायचं. मनात कुठलाही राग तक्रार ठेवायची नाही. प्रथम झाडाला पाणी अर्पण करा, नंतर गूळ ठेवा, कारण गूळ म्हणजे गोडवा आणि समाधान. आणि शेवटी उंबराच्या मुळाशी अखंड दिवा लावा. दिवा लावताना मनात एवढंच म्हणा, माझ्या आयुष्यात जी कामं अडकलेली आहेत ती मार्गी लागोत. याने काय होते, आपल्या मनातील सकारात्मकता वाढते आणि दिवा लावताना आपल्या मनात प्रसन्न वाटायला चालू होते. याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत? जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे परिणाम तुम्हाला हळूहळू नक्कीच दिसू लागतात. काय परिणाम दिसू लागतात? अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात असं आपल्याला समजतं. अचानक एखादं संकट आलं तर त्यातून मार्ग सापडतात. धनलाभाचे योग निर्माण होतात. अचानक कोठून तरी पैसे येतात. अचानक कोठून तरी काहीतरी मिळण्याचे योग येतात. घरात शांतता येते. मानसिक ताण कमी होतो. हे सगळं एका दिवसात नाही, पण सातत्य ठेवलं तर नक्की घडतं. जर तुम्ही एखादी गोष्ट एक दिवस करत असाल आणि दुसऱ्या दिवशी सोडून देत असाल तर याला काहीच अर्थ नाही. ती कोणतीही गोष्ट करत असाल तर त्यात सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उंबर आणि कर्मबंध. अडकलेली कामं का सुटतात? खूप जण विचारतात. फक्त दिवा लावल्याने आयुष्य बदलतं असं नाही. याचं उत्तर आहे कर्मबंध. आपण केलेली प्रत्येक कृती मनात एक गाठ बांधते. कधी ती गाठ इतकी घट्ट होते की प्रयत्न करूनही ती सुटत नाही. आपण केलेली प्रत्येक कृती मनात एक गाठ बांधते. कधी ती गाठ इतकी घट्ट होते की प्रयत्न करूनही कामं पुढे जात नाहीत. उंबराचं झाड ही गाठ सैल करण्याचं काम करतं. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं आहे, उंबराजवळ बसून मनातल्या चिंता मोकळ्या करा. जर तुम्ही मनातल्या चिंता मोकळ्या केल्या तर अडथळे नक्कीच कमी होऊ लागतात.
मानसिक शांतता का मिळते? उंबराच्या झाडाला आपण दिवा लावला, गूळ अर्पण केला, पाणी घातले तर याने मानसिक शांतता का मिळते? उंबराचं झाड खूप थंड आणि स्थिर ऊर्जा देतं. आजच्या काळात सगळ्यात मोठी समस्या आहे मनाची अस्वस्थता. दिवा लावताना ज्या क्षणी तुम्ही शांतपणे उभे राहता तेव्हाच मन स्थिर व्हायला लागतं. मन स्थिर झालं की निर्णय चांगले होतात आणि निर्णय चांगले की यश जवळ येतं. नवस आणि उंबराचा संबंध. पूर्वी लोक उंबराला नवस करत असत. नवस म्हणजे मागणं नव्हे तर जबाबदारी घेणं. मी 7 वेळा दिवा लावीन असं मनोमन ठरवलं आणि ते पूर्ण केलं तर विश्व तुमचं ऐकतं. महिलांसाठी आणखी एक विशेष उपाय. ज्या महिलांना पैशाची अडचण, घरात वाद किंवा मनशांती नाही त्यांना उंबराला दिवा लावून एक प्रदक्षिणा घ्यावी. मनात एकच आणि फक्त एवढंच म्हणावं, माझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. श्रद्धा नसेल तर परिणाम का येत नाही? जर तुमची श्रद्धाच नसेल तर तुम्हाला परिणाम कधीच दिसून येणार नाही. तुम्हाला श्रद्धा ठेवावीच लागेल, मनात विश्वास ठेवावाच लागेल आणि पूर्ण सातत्याने प्रयत्न करायलाच हवेत. खूप लोक उपाय करतात पण परिणाम दिसत नाही कारण ते फक्त ऐकून करतात. श्रद्धा म्हणजे देवावर नाही तर स्वतःच्या मनावर विश्वास ठेवून हे सगळं करा. उंबराचं झाड तुमची भावना ओळखतं, शब्द नाही. कोणत्या दिवशी केल्यास विशेष लाभ मिळतो? शुक्रवार. धनलक्ष्मी कृपा. शुक्रवारी जर केला हा उपाय तर तुम्हाला धनलक्ष्मीची कृपा मिळते. औदुंबर पंचमीला जर केला तर दत्त कृपा मिळते. हा जर उपाय तुम्ही औदुंबर पंचमीला केला तर तुम्हाला दत्त कृपा मिळते, दत्तांचे दर्शन मिळते आणि तुमचे सगळे अडकलेली कामे, पैशाविषयी सगळ्या अडचणी दूर होतात. पौर्णिमेला केलं तर इच्छापूर्ती होते. गुरुवारी केलं स्थैर्य आणि पैशाच्या आणि मनाच्या विचारांमध्ये वाढ होते. स्त्रियांना विशेष सांगणे. ज्या स्त्रियांना घरात समाधान नाही किंवा आर्थिक चिंता आहेत त्यांनी हा उपाय मनापासून केला तर घरात लक्ष्मीचा वास होतो असा अनुभव आहे. एक गरीब कुटुंब, सतत कर्ज, आजार, अपयश होतं त्या घरामध्ये एक वृद्ध व्यक्तीने त्यांना उंबराच्या झाडाचा एक उपाय सांगितला. ते लोक दर आठवड्याला दिवा लावू लागले. काही महिन्यात कर्ज फिटलं, नोकरी मिळाली आणि घरात हास्य परत आलं. हा चमत्कार नव्हता, ती होती एक श्रद्धेची ताकद. काय करू नये? जर तुम्ही हा उपाय करत असाल तर काय करू नये? उंबराखाली वाद घालू नका. जेव्हा तुम्ही हा उपाय करत असाल तर उंबराच्या झाडाखाली उभे टाकून वाद घालू नका. नकारात्मक ऊर्जा होते, नकारात्मक ऊर्जा चालू होते. श्रद्धा नसताना उपाय करू नका कारण उंबराचं झाड मनातील भावना ओळखतं. शेवटचा आणि अत्यंत प्रभावी. देव कधीच दूर नसतो. तो कधी झाडाच्या रूपात, कधी प्रकाशाच्या रूपात आपल्यामध्येच असतो आणि आपल्यासोबतच असतो. उंबराच्या झाडाला अर्पण केलेला तो छोटासा दिवा तुमचं आयुष्य नक्कीच उजळू शकतो. फक्त श्रद्धा हवी आणि सातत्य हवं. जर तुमचा विश्वास अतूट असेल आणि श्रद्धा जर मनातून असेल तर हा एक छोटासा दिवा पण तुमच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. हे लक्षात ठेवा. आजपासून एक प्रयत्न नक्की करा, मनापासून करा. कारण काही गोष्टी विश्वासाने केल्या तरच फळ देतात आणि जर मनापासून केल्या तरच त्या सगळ्या गोष्टी देवाला पण मान्य असतात. म्हणूनच जर कोणती गोष्ट करायची असेल तर मनापासून करा, श्रद्धेने करा. दत्तगुरू नेहमीच तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या जवळच आहेत. फक्त आपली श्रद्धा त्यांच्यावर असायला हवी.
गुरु कधीच भक्ताची साथ सोडत नाहीत. गुरुविना आपल्याला मार्गच नाही. म्हणूनच गुरुची कृपा आपल्यावर अखंडित राहण्यासाठी हा छोटासा उपाय सांगितलेला आहे आणि तो नक्की करा. याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.